हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण हॅपी थॉट्सच्या भाग 8 मध्ये काय पाहिलेलं होतं की विचारांविषयी सजग राहा. म्हणजेच काय की आपण आपले विचार कसे करतो त्याविषयीची थोडीशी माहिती पाहिलेली होती. तर आता आपण भाग 9 मध्ये त्याची थोडीशी शॉर्ट समरी घेणार आहोत. विचार नियमानुसार प्रत्येक वस्तूंची निर्मिती 2 वेळा होते, म्हणून मनात चाललेल्या प्रत्येक विचारांविषयी सजग राहा. सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा उच्चारल्याने ती मनोकल्पना सहजपणे प्रत्यक्षात साकारते. विचारांच्या नियमासोबत जर अचेतन मनाची शक्ती जोडली तर हा नियम तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. त्याचप्रमाणे अंतर्मनाच्याही काही शक्ती आहेत. रात्री जर तुम्ही उद्या सकाळी मला 6 वाजता उठायचं आहे असा विचार करून झोपलात तर अचेतन मनाचं गजरूपी घड्याळ बरोबर 6 वाजता तुम्हाला जाग करेल. कित्येकदा तुम्ही 6 वाजताच तुम्हाला जाग आल्याचं जाणवेल. असं का होतं यावर कधी विचार केलाय? हे तुमच्या अंतर्मनाचं कार्य आहे आणि तुम्ही जो आदेश देता तो पूर्ण करत असता. खरं तर बऱ्याच वेळा तुम्हाला स्वतःच माहीत नसतं तुम्ही त्याला काय आदेश दिलाय. हे आपण मागील भाग 8 मध्ये पाहिलेलं होतं. भाग 9 मध्ये आपण पाहणार आहोत. याच्या पुढे गेल्या शतकामध्ये एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला. तो म्हणजे आपल्या अंतर्मनाला चेष्टा किंवा गंमत केलेली समजत नाही. ते तुमची प्रत्येक गोष्ट एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे खरं मानतं. समजा तुमच्या एखाद्या कामात गडबड झाली तर तुम्ही स्वतःलाच दोष देता, म्हणता मी इतका मूर्ख कसा असू शकतो. त्याच वेळी तुम्हाला ही गोष्ट अंतर्मनाला सांगून अनर्थ केलेला आहे हे माहीत नसतं. कारण त्यानंतर अंतर्मन प्रत्येक गोष्ट अशी काही समोर आणतं ज्यामुळे तुम्ही खरोखर मूर्ख आहात हे सिद्ध होतं. याशिवाय तुम्ही मूर्ख आहात या गोष्टीवरती विश्वासही ठेवू लागतं. त्यानंतर तुमचं अंतर्मन तुमच्या माध्यमातून अशी काही कामं करून घेतं ज्यामुळे तुम्ही खरोखर मूर्ख सिद्ध होता. हीच अचेतन मनाची शक्ती असून विचार आणि कल्पनेचीही शक्ती आहे. भावनेविषयी सजग राहा. विश्वास ठेवा, प्रत्येक समस्याचं निराकरण आहे आणि तेही आपल्याच अंतरंगात. आपल्याजवळ प्रत्येक गोष्ट बदलण्याची शक्ती आहे. पहा, भावनेविषयी कसं सजग राहायचे. प्रत्येक समस्येचं निराकरण आहे आणि तेही आपल्या अंतरंगात. आपल्याजवळ प्रत्येक गोष्ट बदलण्याची शक्ती आहे हा विश्वास बाळगून सकारात्मक परिणामाची अपेक्षा करून आपल्या यशावर विश्वास ठेवा. असं केल्याने नियती सक्रिय होऊन आशा आकांक्षा पूर्ण करण्यास सहाय्यक ठरते. उत्तम परिणामाची अपेक्षा कराल तर तसेच परिणाम मिळतील. आधीच नकारात्मक परिणामांचा विचार करून निराशावादी बनू नका. अनिष्ट परिणामांऐवजी शुभ चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा. आपल्याला जर श्रद्धा, आशा आणि विचार नियमांचं ज्ञान असेल तर सर्व काही शक्य आहे. तो आनंद जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हा चुंबक बनता आणि अंतिम परिणाम अधिक वेगानं तुमच्याकडे आकर्षित होतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, पण लोक नेमकं इथेच दुर्लक्ष करतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला मला चांगल्या नोकरीची गरज आहे यासाठी मदत कर असं जरी सांगितलं तरी अंतर्मनापर्यंत हा संदेश पोहोचतो. यात तुम्हाला काय हवंय हे महत्त्वाचं आहे. कोठे पोहोचायचं ते ठरवा. रस्ता ठरवू नका, ध्येय ठरवा. ते मिळवण्यासाठी रीत ठरवू नका. अंतिम उद्दिष्ट ठरवा आणि बाकी सगळं अंतर्मनावर सोपवा. आपली इच्छा अंतर्मनापर्यंत पोहोचायची आहे. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. जितक्या प्रबळतेनं तुम्ही हे कराल तेवढं चांगलं आहे. अंतिम परिणाम कोणत्या माध्यमातून मिळतील अथवा कोणती व्यक्ती तुम्हाला सहाय्य करेल हे तुम्ही अजिबात ठरवू नका. आपण आपल्या अचेतन मनाला जर सांगितलं माझी मदत कर, मला चांगल्या नोकरीची अतिशय गरज आहे, तेव्हा इतकं सांगितल्यानेही तुमचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो की तुम्हाला काय हवे. वास्तविक हे महत्त्वपूर्ण आहे. केवळ लक्ष ठरवा, मार्ग पद्धत ठरवू नका. मार्ग आणि पद्धतीवर विचार करून चुकीच्या भावना जागृत करू नका. या सर्व गोष्टी अचेतन मनावर सोपवा. आपण केवळ आपली आवश्यकता वारंवार घोषित करा. जितक्या प्रबळतेनं अधिक वेळा कराल तितकं चांगलं. मात्र हे निश्चित करू नका की अंतिम परिणाम कोणत्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीद्वारे मिळतील.
ज्या गोष्टीची निर्मिती आपण करू इच्छिता त्या भावना नेहमी पडताळत राहा. त्या जर नकारात्मक असतील तर त्वरित बदलण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला भावनाच आपल्या फीडबॅक देत असतात. आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, योग्य दिशेने चाललोय की नाही, नियतीच्या या पद्धतीचा पूर्ण लाभ घ्यावा. वाणीविषयी सजग राहा. आपल्याला जे काही हवंय त्यावर दिवसभर उच्चारण करा, मात्र यात एकही नकारात्मक शब्द येऊ देऊ नका. हे एखाद्या बहिऱ्याप्रमाणे ऐका. आपल्याला जे हवंय त्याविषयी जर कुणाचं चांगलं मार्गदर्शन मिळालं तर आपल्या मनात म्हणा, अरे वा, किती छान बोललास. आणि जर एखाद्याचं वाईट किंवा नकारात्मक शब्द ऐकायला मिळाले तर मनात कोणताही विचार न आणता ते बहिऱ्याप्रमाणे ऐका. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता उदाहरण बघा कसं आहे ते. एकदा काही प्राण्यांमध्ये डोंगरावर चढण्याची शर्यत लागली. जंगलातील सर्व प्राणी डोंगराच्या पायथ्याशी जमले. डोंगर खूप मोठा होता आणि रस्ताही अतिशय ओबडधोबड, कठीण, दगडधोंड्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेला असा होता. आता शर्यत अशी होती, कोण डोंगराच्या शिखरावर जाऊन परत येऊ शकेल. एक प्राणी म्हणाला, हे तर फारच अशक्य आहे. त्यावर दुसरा म्हणाला, हे दगड कधीही निखळून कोसळू शकतात आणि त्याखाली चेंगरून आपला मृत्यू होऊ शकतो. हे ऐकून तिसरा म्हणाला, अरे, अमुक अमुक ठिकाणी अगदी असंच झालं होतं, कालच बातम्यामध्ये हे ऐकलं. अशा प्रकारे सगळेच प्राणी नकारात्मक बोलू लागले. पण तिथे एक बेडूकही होता. त्यानं शांतपणे डोंगर चढायला सुरुवात केली आणि थोड्याच अवधीत शिखरापर्यंत पोहोचून तो परतलाही. आता सगळ्याच प्राण्यांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, इतका छोटासा हा जीव पण एवढं मोठं साहस करू शकला. त्याच्यात इतकी हिंमत आलीच कशी. मग सर्वांना समजलं तो बेंडूक बहिरा आहे. त्यामुळे त्याने इतर प्राण्याचं बोलणं ऐकलंच नव्हतं. चढणं अशक्य आहे, कसं चढणार. सुदैवानं प्राण्याचे असे निराशाजनक शब्द त्याने ऐकलेच नव्हते. त्याने केवळ निश्चय केला, हा डोंगर चढायचा, आणि तो चढला. बस. या उदाहरणावरून आपल्याला कोणती समज मिळाली? तर बहिऱ्याप्रमाणे ऐका, कारण लोक नेहमी नकारात्मक बोलत असतात. हे शक्य नाही, ते शक्य नाही, असं कधी होईल का, जगात असं आहे, लोक वाईट आहेत, सर्वत्र गोंधळ माजलाय, भ्रष्टाचार संपणार नाही, अशा प्रकारचे शब्द नेहमी बहिऱ्याप्रमाणे ऐकायला हवेत. अन्यथा लोकांचं नकारात्मक बोलणं वारंवार ऐकून नकळत आपल्यालाही कुठेतरी वाटायला लागतं, खरोखर हे फार अशक्य आहे, हे कधी शक्य होऊ शकत नाही. जेव्हा कोणी तुमच्या समोर असं काही बोलत असेल तेव्हा त्या डोंगर चढणाऱ्या बेडकाप्रमाणे ठार बहिरे बना. काही लोकांना या गोष्टी बहिऱ्याप्रमाणे ऐकल्या म्हणून बरं झालं, अन्यथा पृथ्वीवर इतकी निर्मितीच झाली नसती. लोक वृत्तपत्र वाचून, टीव्हीवरील बातम्या पाहून काय विचार करत बसतात. ही परिस्थिती कधी सुधारणार नाही. हे लोक नेते नेहमी असंच करत राहणार. युद्ध तर होतच राहणार. लोक अतिशय वाईट आहेत, कायम तसेच राहणार. अशा गोष्टी ऐकून आणि पाहून लोक आपल्या वाणीचा अयोग्य वापर करू लागतात. आता क्रियेविषयी सजग राहायचे. आपल्या आयुष्यात जे काही मिळवायचे त्यासाठी नियतीवर विश्वास ठेवा. समजा आपल्याला एखादी कार खरेदी करायची आहे तर त्यासाठी प्रथम कीचेन, कार कव्हर खरेदी करावं लागेल. ते आधीच विकत घेऊन आपल्या जवळ ठेवा. यालाच फेथ इन ॲक्शन असं म्हटलं गेले. आपली जी इच्छा असते त्या विरुद्ध जाऊन कोणतंही काम करू नका. आपल्या कर्माद्वारे निसर्गात धा टाकू नका. तुम्हाला वाटतंय मी परीक्षेत उत्तीर्ण व्हावं, पण दुसरीकडे तुम्ही परीक्षेत कॉपी करण्याची तयारी करत असाल तर याचा अर्थ आहे आपण निसर्गाच्या कार्यात अडथळा आणत आहात. म्हणून प्रत्येक कर्माविषयी सजग राहा. सूत्र क्रमांक 7, अध्याय 16 आपण आज पाहणार आहोत. भाव, विचार आणि क्रियेत सजग राहण्याचा उद्देश काय आहे? प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आहे सूत्र 7. भाव, विचार, वाणी आणि क्रियेत सजग राहण्याचा उद्देश काय आहे? जगात 3 प्रकारचे लोक असतात. 1 मिस्टर नयन, 2 श्रीकांत, डॉक्टर भावेश. जो केवळ नजरेनं बघूनच बऱ्याच गोष्टी समजू शकतो अशा माणसाचं प्रतीक आहे मिस्टर नयन. हे लोक वस्तू, दृश्य एवढंच काय, पण अगदी फोटो बघून सुद्धा संदेश समजू शकतात. असे लोक दृश्याप्रती जास्त ग्रहणशील असतात. आता आपण श्रीकांत याविषयी जाणून घेऊया. असे लोक स्वतःच्या अंतरंगातील आवाजाद्वारे मार्गदर्शन घेतात. या लोकांना आंतरिक आवाजातून कोणती दिशा योग्य आहे आणि कोणती अयोग्य याविषयी उत्तर मिळते. हे लोक ऐकलेल्या आवाजाप्रती अधिक ग्रहणशील असतात. डॉक्टर भावेश. असे लोक थोड्या भिन्न स्वरूपाचे असतात.
काही लोकांना वेगळ्या वस्तूंची कंपनं किंवा भाव लगेच जाणतात. या कंपनाद्वारे अशा लोकांना संदेश मिळत राहतात. या लोकांमध्ये डॉक्टरीय भावना असते, कारण वस्तूंना ते अनुभवू शकत असल्याने त्यानुसार सकारात्मक व नकारात्मक यातील फरक त्वरित ओळखतात. कधी न पाहिलेल्या न ऐकलेल्या गोष्टीवरही ते चटकन विश्वास ठेवतात. असे लोक भावनाच्या मदतीने संदेश ओळखून तो लगेच डिकोड करतात. अशा प्रकारे लोकांचे हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकामध्ये आपापल्या प्रवृत्तीनुसार एक गोष्ट प्रबळ तर दुसरी जागरूक असते. याचाच अर्थ एखादा माणूस आवाजाप्रती जास्त ग्रहणशील असतो, तरीही अनेकदा तो भाव देखील जाणू शकतो. म्हणजेच त्याच्यात श्रीकांत प्रबळ आहे आणि भावेश जागृत आहे. आपण जेव्हा भाव, विचार, वाणी आणि क्रियेविषयी सजग असतो, तेव्हा तुम्ही जरी नयन, श्रीकांत किंवा भावेश असला तरी विचार नियम आपल्यासाठी सदैव कार्यरत असेल. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, मी काही अशा अशक्यप्राय गोष्टी निर्माण करू इच्छितो, तर मी असं करू शकतो का? आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया ज्यावेळी एकरूप होतात, त्यावेळी कोणतीही गोष्ट अशक्यप्राय वाटत नाही. तुम्हाला जर सांगितलं, जमिनीवर ठेवलेल्या अरुंद फळीवर चालून दाखवा, तर तुम्ही सहज चालून दाखवू शकाल. तुम्हाला ते अजिबात अवघड वाटणार नाही. पण तीच फळी जर समोर समोर असलेल्या 2 इमारतीमध्ये ठेवली आणि त्या फळीवर तुम्हाला चालण्यास सांगितलं, तर निश्चित तुम्ही विचारात पडाल, बहुधा नकारही द्याल. पडण्याच्या भीतीने कोणताही माणूस त्यावरून चालण्यास तयार होणार नाही, पण काही साहसी लोक मात्र निश्चितपणे तयार होतील. शिवाय काही लोक परिस्थितीमुळे पैशासाठीही तयार होतील. जे सर्कसमध्ये काम करतात, ज्यांना या गोष्टीचा सराव आहे, ते तर यासाठी नक्कीच तयार होतील. या उदाहरणावरून हे समजून घ्यायचं आहे, काही लोक जर त्या फळीवरून चालू शकतात, तर मग इतर लोक का नाही? खरं तर पडण्याच्या भीतीमुळे बहुतांश लोक त्यावरून चालू शकत नाहीत. पण अशा लोकांना जर भीती घातली, तुम्ही फळीवरून चालला नाही तर तुम्हाला गोळी घातली जाईल, तर त्याच्यातील काही लोक चालण्यास तयार होतील. पण हा विचार करून की जर दोन्ही परिस्थितीत मरायचं आहे तर फळीवरूनच चालून बघूया. अशा प्रकारे गोळीने मरण्यापेक्षा जोखीम घेणं ते पसंत करतात. काही लोकांना सांगितलं, तुमच्या मुलाचं अपहरण केलं आहे आणि तुम्ही जर लाकडी फळीवरून चालला नाही तर मारण्यात येईल. तेव्हा ही धमकी ऐकून हे लोक मुलाच्या प्रेमाखातर नाईलाजास्तव त्या फळीवरून चालायला तयार होतील. शिवाय त्यांना यशही मिळेल. असाही चमत्कार होऊ शकतो. यावरून या जगात अशक्य असं काहीही नाही हे सिद्ध होतं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जर आपण हे काम करायला तयार होतो, तर त्या परिस्थितीशिवाय हे काम करू शकतो ना. मात्र त्यासाठी हवा आहे फक्त सकारात्मक दृष्टिकोन. वरील उदाहरणावरून आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ आपल्या विचारामुळे कठीण वाटतात हे लक्षात येतं. विचारांच्या सीमेमुळं असंभव, अशक्य असे शब्द तयार झाले आणि तेच बंधन बनले. हे शक्य आहे, आम्हाला वेळ नाही, आम्ही तयार नाही, ही गोष्ट कठीण आहे, मला जबाबदारीचं काम करता येत नाही, यासारखे अनेक विचार म्हणजे माणसाच्या उन्नतीमध्ये येणारी बाधाच आहे. जर्मनीमध्ये एका दवाखान्यात सैनिकासाठी एक विशेष व्यवस्था केली होती. जो सैनिक जखमी होऊन या हॉस्पिटलमध्ये येत असे, त्याला एक विशेष वॉर्डमध्ये नेलं जाईल. त्या वॉर्डच्या दरवाजावर पुढील शब्द लिहिलेले होते, या वॉर्डमध्ये आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. जखमी सैनिक जेव्हा दवाखान्यात येत असत, तेव्हा त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचारांचं वादळ उठत असे. पण त्याच वेळी त्यांना दरवाजावर लिहिलेले हे सकारात्मक विचार दृष्टीत पडत, या वॉर्डमध्ये आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. हे वाचल्यावर येणाऱ्या सैनिकांचे सर्व नकारात्मक विचार बंद होऊन त्यांच्या मनामध्ये जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागी होत असे. आशावादी विचारांचा संचार त्यांच्यात होत असे. त्यामुळे त्यांच्या जीवनात चमत्कार घडून तो बरा होऊन घरी परतायचा. ज्याप्रमाणे मरणास नव माणसासाठी जीवनाची उमेद जगवणारा एक सकारात्मक विचारही महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराने निरोगी पण मानसिकरित्या कमजोर असणाऱ्या मृत्यू येण्यासाठी एक नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. समजा एखाद्या माणसाने एका ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी प्यायलं आणि तेवढ्यात तिथे एका मिश्किल माणसानं विचारलं, हे पाणी कोणी प्यायलं? त्या माणसानं उत्तर दिलं, मी प्यालो. तेव्हा विचारणाऱ्या माणसानं गमतीनं म्हटलं, अरे पाण्यामध्ये तर पाल पडली होती आणि तेच पाणी तुम्ही प्यालात. आता तुमचं कसं होणार? या घटनेनं वेगवेगळ्या लोकांवर भिन्न भिन्न परिणाम होऊ शकतो. माणूस जर कमकुवत असेल तर उष्णतेमुळे शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांचाही
तो त्या पालीच्या विषाचा परिणाम समजू शकेल, त्याला लगेच उलट्या व्हायला लागतील किंवा तो आजारीही पडू शकेल आणि स्वतःच्या विचाराने स्वतःचा मृत्यूही ओढवून घेऊ शकेल. विचार नियमांचं महत्त्व जाणणाऱ्या माणसांचा निश्चय मात्र दृढ असतो. तो आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने स्वतःचं भाग्यही बदलू शकतो. विचारांच्या शक्तीने केवळ वस्तू, लोक, घटना यांची दिशा बदलत नाही, तर नक्षत्रही आपली दिशा बदलतात. अशा माणसाकडून विचारांच्या प्रबळ शक्तीने प्रत्येक कठीण काम केलं जाऊ शकतं. मग त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला तरी बेहतर, हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. बाह्य नकारात्मक घटना त्या माणसाची इच्छाशक्ती कमी करत नाही, तर अधिक तीव्र करते. अशक्य वाटणारी कार्य त्याच्यासाठी आव्हान ठरतात. अशी कार्य केल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व आणखीच प्रभावी ठरतं, निखरतं. कोणत्याही अशक्य वाटणाऱ्या कलेसाठी निरंतर अभ्यासाची गरज असते, हे तो उत्तम प्रकारे जाणतो. मात्र ही कला शिकल्यानंतर त्याच्या आत्मविश्वासात कमालीची उत्तुंगता येते. तो आपल्या शब्दकोशातून अशक्य हा शब्द कायमचा हद्दपार करतो, काढून टाकतो. त्याऐवजी आव्हान आणि निरंतर प्रयास यासारखे असे शब्द तो लिहितो. भाव, विचार, वाणी आणि क्रियेप्रती जागरूक राहणं महत्त्वपूर्ण आहे. परंतु मला जर यापैकी एकाच विचारांशी सलग राहायचं असेल तर अधिक आवश्यक आहे काय? हा तिसरा प्रश्न आहे. कमीत कमी एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचं असेल तर विचारांविषयी सजग राहा. विचारातही एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचं असेल तर ओल्डन रूलवर लक्ष केंद्रित करा. विचारांना बळी जायचं नसेल तर एक साधा सरळ नियम लक्षात ठेवा. ओल्डन रूल सांगतो, जेव्हा आपल्या चेतनांचा स्तर कमी असेल, आपण दुःखी असाल, तेव्हा आपल्या विचारांवर विश्वास ठेवता कामा नये. तणाव असेल तर तुमचं मन नेहमी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्हाला ओल्डन रूल अंगीकारायचा आहे. मनाच्या अशा अवस्थेला तुम्ही मनाला सांगायचे, यावेळी मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण तू आता भरवसा ठेवण्यास योग्य नाहीस. अशा पद्धतीने तुम्ही एक नियम बनवून घ्यायला हवा. त्याविषयी हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कुठल्याही कारणांनी तुम्ही दुःखी असाल आणि मन म्हणेल, असं कर, तसं कर, समोरच्याला दाखवून दे, त्याला चांगला धडा शिकव, जगात सगळे बेईमान आहेत, अशा वेळी मनाला सांगा, यावेळी तू विश्वास ठेवण्यालायक नाहीस. या अवस्थेत आधी थोडंसं सत्यश्रवण, पठन, मनन आणि ध्यान केल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन. अशा पद्धतीनं ओल्डन रूल उपयोगात आणल्यानंतर दुःख, तणाव, भीतीपूर्ण अवस्थेत सुरक्षिततेची मोठी मदत मिळेल. अन्यथा अशा त्रासदायक परिस्थितीत माणसाला काही सुचत नाही. तो विचारांचा बळी ठरतो आणि चुकीचे निर्णय घेऊन टाकतो. हे एका रूपकाद्वारे समजून घेऊया. जुन्या चित्रपटात किंवा डिस्कव्हरी चॅनलवर तुम्ही जंगली लोकांना शिकार करताना बघितलं असेल. एखादा माणूस शहरातून जंगलात जातो. बाण, भाले यासारख्या हत्यारं घेऊन काही जंगली लोक त्याच्या मागे लागतात. त्या शहरी माणसाला घेराव घालून ते म्हणतात, चला, हा आपला आजचा स्वादिष्ट नाश्ता. त्या जंगली माणसांना तो माणूस म्हणजे नाश्त्यासारखा भासतो. अशा पद्धतीने माणूस स्वतःच्या विचारांचा नाश्ता, शिकार बनवून आपल्या सभोवताली विचारांचं जाळं विणायला लागतो. जणू विचार म्हणजे मनाची न्याहारी शिकार बनतात. जेव्हा तुम्हाला वाटेल विचार तुमचा ताबा घेऊ पाहत आहे, तेव्हा ओल्डन रूलचा वापर अवश्य करा. स्वतःला सांगा, आता या क्षणी हे मन विश्वास ठेवण्यासाठी अजिबात योग्य नाही. हा अतिशय महत्त्वपूर्ण नियम आहे. यामुळे तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमचं मन भरोसा करण्यायोग्य असतं. ही नवीन समज तुम्हाला मिळेल. कारण आनंदी माणूस दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. आनंदी माणूस नेहमी आपल्या हृदयाच्या तेज स्थानाच्या सेल्फच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे ईश्वराच्या सानिध्यात असल्याने त्यावेळी माणूस खरा आनंद प्राप्त करू शकतो. तो विश्वासाला पात्र ठरतो. तुम्ही अशाच माणसाला ऐकायला हवं, जो जगात सर्वाधिक आनंदी आहे, कारण तो विश्वासाला सगळ्यात जास्त पात्र असतो. त्याच्याद्वारे अशा गोष्टी येतात ज्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. माणसाच्या चेतनेचा स्तर कमी असेल तर मनात जे विचार येतील ते त्याला खड्ड्यात घालतील आणि त्यामुळे त्याची दुर्गतीच होईल. अशा अवस्थेत तुम्ही तुमच्या विचारांना बळी पडाल, असं कदापि तुमच्या समोर होऊ नये. म्हणून तुमच्या विचारांना तुम्हाला वश करता कामा नये. यासाठी ओल्डन रूल आत्मसात करायला हवा. जे लोक निजानंदात स्वभावानुसार प्राप्त केल्यानंतरचा आनंद, निजानंद म्हणजे काय? स्वभावानंतर प्राप्त केल्यानंतरचा आनंद.
म्हणजेच खरोखर आनंदात असतील तेव्हा तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणून जेव्हा कोणाकडून मार्गदर्शन घ्या तेव्हा त्यांना विचारा, आर यू हॅपी? तुम्ही आनंदी आहात का? समोरचा म्हणाले, हो मी नक्कीच आनंदी आहे. तेव्हा तुमच्याकडून सल्ला घ्या. सांगा, मी ठीक आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारून तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारे ओल्डन रूलमध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. विचारांबरोबर नियमांचा देखील व्यवहारात उपयोग केला तर तुम्हाला सगळ्याच